म्हणजे काय होते म्हटलं, दुर्दैव आहे की आम्ही त्यांच्याकडे पाहत नाही होत. प्रातःकाली उठावे म्हणजे पहाटे उठा आणि काही पाठांतर करा. ती करेक्ट वेळ असते त्यावेळेला ब्रेन आपला निद्रेमुळे फ्रेश झालेला असतो. त्यावेळेला जे आपण वाचतो ते आपल्या लक्षात राहतं. त्यावेळी जी बाहेरचे वातावरण असतं, एक शांतता असते, त्यावेळेला जे आपण म्हणतो किंवा वाचतो त्याने आपली स्मरण शक्ती वाढते. आणि काय म्हणतायत, यथाशक्ती आठवावे सर्वोत्तमासी, म्हणजे ते जे तुम्ही पाठांतर केलंय एक तासाभराने त्यातलं सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे ते आठवा. याचा फायदा असा होतो आपला ब्रेन कार्यरत राहतो. मग आपल्याला जो आळस येतो तो आळस येत नाही. मी किती वेळा म्हटलं तरी माझ्या लक्षात राहत नाही असं जे आपल्याला वाटतं ते त्यामुळे. आपल्याकडे पूर्वी घोकमपट्टी हा शब्द होता. हा ना, घोकमपट्टीचे मार्क आहेत असं आपल्याकडे म्हणण्याची पद्धत होती. खरं सांगू हे चुकीचं आहे. घोकमपट्टीच उपयोगी आहे. तुम्ही 5वीत जे काही घोकमपट्टी केलीत ना ते वयाच्या 40शीला गेलात तरी तुम्हाला आठवतं. आपण शाळेत एखादी कविता अशी पाठ केलेली असते ती इतकी आपल्याला 40 वर्षानंतर सुद्धा त्यातल्या काही ओळी निश्चित आठवतात. याचं कारण ते होतं पूर्वी एका गुरुजींनी आपल्या शिष्याला मौखिक शिक्षण द्यायचं, म्हणजे बोलून शिकवायचं असतं आणि त्याने ते ऐकून ऐकून पाठ करायचं असतं. ऐकून पाठ करणं म्हणजे लिसनिंग आणि त्यानंतर ब्रेनवरती ते मेमरीमध्ये नेणं. या दोन्ही सायकोलॉजिकल प्रोसेस आहेत मित्रांनो. जे कोणी नीट ऐकत असतील तर नक्की कळेल की आपल्या संतांनी काय लिहून ठेवलंय. आपण वेड्यासारखं नुसतं पाठ करत बसतो तसं नाही, अर्थ समजून पाठ केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी तरी म्हटले प्रातःकाली उठावे आणि काय करावं, शांत चित्ताने थोडासा व्यायाम करावा. म्हणून मगाशी सूर्यनमस्कार सांगितले. अहो शरीराचं यंत्र म्हटलं, हा मोबाईल तुम्ही मला सांगा कसा जपता हो. मोबाईल पडू नये म्हणून सुद्धा आपण किती काळजी घेतो. म्हणजे हे यंत्र जपतो ना, मग हा देह हा यंत्र आहे तो जपायला नको. आणि तो कसा जपायचा त्याच्या या रेमेडीज आहेत. आणि तो जपण्यासाठी म्हणजे डॉक्टर पासून लांब राहण्यासाठी मुळात पहाटे उठाल. पहाटे कोण उठू शकतो, जो रात्री रील्स न बघता वेळच्या वेळी झोपतो तो. चला काहीतरी पटलं बाबा.